की या संतोषच्या याला न्याय मिळाला पाहिजे। ह्याच्यात कसलं राजकारण आले? तुम्ही उठत आणि मीडियावाले सुद्धा तुमच्या पाया पडतो, बुटासहित पाया पडतो, चपलासहित पाया पडतो। अरे राजकारण काय आहे? माझ्या बांधवांना मला सांगा ना। हे सोडलेत काही जण। सूरज चव्हाण बोलला माझ्यावर, सूरज चव्हाण, अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून, तू माझ्यावर बोलतो। बालवाडीतल्या लेकरांनी माझ्यावर बोलू नये। आणि ते चला जाऊ द्या, बाकीच्यांना मला नवहर करायचे, इतरांना मला नवहर करायचे। अरे काय लाख तुम्हाला काय बोलायचं ते बोला रे माझ्यावर, मला तुम्हाला उत्तर द्यायचे नाही। कारण मला संतोष देशमुखच्या मृत्यू प्रकरणावरून फोकस हटवून द्यायचा नाही। म्हणून मला काय म्हणायचं ते मला शिव्या द्या, मला जे काय बोलायचं अमोल मिटकरींना बोलू द्या, अजून कोण बोलते त्यांना बोलू द्या, कोण आणले ते मोठ्याला चष्म्यावाले असू द्या, मला त्यांच्यावरती बोलायचं नाही। अरे माझं म्हणणं आहे राष्ट्रवादीतल्या त्या माझ्या मित्रांना, अरे ज्या नेत्याने बीडची वास्तुशांती केली, बीडचा बिहार नाही, बीडचा काबुलिस्तान केला, हमास केला, हमास पेक्षा सुद्धा वेगळं वागणं नाही तुमचं। इतकी बेकार तालिबानी हे वागणं तुमचं कसं आहे? हे वागणं बरं नव्हतं। आणि तुम्ही इथं येऊन अजितदादाच्या कानात जाऊन काय सांगता रे? आणि तुम्ही बोलता। माझी विनंती आहे, अजितदादाच गेलते, मी दादान काल म्हणलं क्या हुआ तेरा वादा। अरे अजितदादावर टीका केली नव्हती मी, कमन लावून घेता उगाच अजितदादा बरोबर 10-11 वर्ष आम्ही बी काम केलं, तो तसा माणूस नाही। पण जे घेरा घेतला अजितदादाला, सगळे गेंडे गेंडे मेंढे रेंडे अंडे असले हे जे घेरा घातलेले हे लायकवान माणसं नाहीत असं मला वाटतं। अजितदादा जरा डोळे उघडून बोला, बघा खाली काय चाललंय ते। माझं म्हणणं आहे, पुण्यातले बारामती तुमच्या मतदारसंघातले 100-200 माणसं पाठवा ना अजितदादा, 200 माणसं पाठवा दादा। महेश माझं म्हणणं चूक आहे का? पाठवा ना बीड जिल्ह्यात अजितदादा, तुमच्या विश्वासातले माणसं पाठवा। तुमच्याजवळ प्रचंड लोक आहेत, गावागणीस एक माणूस पाठवू शकतात अजितदादा। 1200-1300 गाव आहेत बरं का, 1500 माणसं पाठवा ना दादा। एका गावात जाऊन 2-2 दिवस मुक्काम करून येऊ द्या ना। तुमचे हे जे शागिर्द आहे हे कसं वागते, एकटा मराठा समाजाच्या बाबतीत नाही। आणि तुम्हाला माझी विनंती, एकटा मराठा समाज नाही, सगळे समाज संतोषच्या बरोबर आहे। संतोषच्या भेटी द्यायला मसाजोगला जीवाच्या वाडीचे लोक आले का नाही? संतोष हंगेच्या खालच्या वाडा आला का नाही? तुम्ही वंजारी समाजाला सुद्धा दोष देऊ नका। सगळेच्या सगळे माणसं वंजारी समाजातले वाईट आहेत का? नाही, अजिबात नाही। 2%, 4%, 5%, 10% असतील, 90% वंजारी समाजाला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाही।